हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याला आपण आपल्या शॉर्टकट भाषेमध्ये अकाउंट म्हणतो, या विषयाची मित्रांनो जी काही महारिव्हिजन आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील काही व्हिडिओमध्ये आपला जो सब्जेक्ट होता बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, या विषयाचा पेपर पॅटर्न समजून घेतला होता. त्याचबरोबर आपला विषय जो आहे, विषय सहकार, सहकार या विषयाचे सर्व महत्त्वाचे प्रश्न समजून घेतले होते. ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, यामधील सगळ्यात महत्त्वाची जी काही रिव्हिजन आहे, ती रिव्हिजन मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेल समजून घेणार आहोत. पण त्याआधी मुलांनो, आपण रिव्हिजन नेमकं कशाची घेणार आहोत ते एकदा आपण समजून घेऊया. तर आपल्या अकाउंटमध्ये जो काही क्वेश्चन नंबर 1 असतो, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही आपले ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स असणार, त्याच्यामध्ये जे काही टेंटेटिव्ह जे तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात असे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मुलांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. तर मुलांनो, आता महारिव्हिजनला सुरुवात करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न माहीत असला पाहिजे. तर एकदा आपण आपला जो काही क्वेश्चन नंबर 1 आहे अकाउंटचा, त्याचा पेपर पॅटर्न क्लिअर करूयात, त्याचे क्वेश्चन एकदा समजून घेऊयात आणि मग त्यानंतर आपला जो काही सेकंड पार्ट आहे रिव्हिजनचा, तो रिव्हिजनचा पार्ट क्लिअर करूया. पहिल्या पार्टमध्ये एकदा आपण आपला पेपर पॅटर्न क्लिअर करूयात आणि मग आपण महारिव्हिजनकडे जाऊयात. तर समजून घेऊयात आपण पेपर पॅटर्न. तर बघा, तुम्हाला बोर्डवर एक पेपर पॅटर्नचं पेज डिस्प्ले केलेलं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला काय म्हणलंय, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. थोडक्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. त्यानंतर सेकंड लाईनला सब्जेक्ट, सब मीन्स सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, मीन्स ज्याला आपण अकाउंट म्हणतो, स्टँडर्ड 12. त्या खाली बघा प्रोपोज क्वेश्चन पेपर पॅटर्न, म्हणजे हा आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न असेल. त्याच्यामध्ये एकदा कॉलम आपण क्लिअर करूयात आणि मग क्वेश्चन समजून घ्या. फर्स्ट कॉलम आहे क्वेश्चन नंबर, सेकंड कॉलम आहे नेचर ऑफ क्वेश्चन. नेचर ऑफ क्वेश्चन मीन्स प्रश्न प्रकार आपण ज्याला म्हणतो. थर्ड नंबर आहे मार्क्स पर क्वेश्चन, म्हणजे त्यामध्ये पर क्वेश्चनला मार्क्स किती आहे. नंतर ब्लँक कॉलम तुम्हाला दिसतोय, त्याच्यामध्ये तो टोटल मार्क्सचा कॉलम आहे. आणि त्याच्यानंतर मार्क्स मध्ये विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन असे 2 मार्क्स मध्ये प्रकार आहेत. तर बघा, त्याच्यामध्ये आता क्वेश्चन नंबर मध्ये 1, आता 1 मध्ये काय इथं म्हटलंय पूर्णपणे आपण क्लिअर करूया. तर 1 मध्ये बघा, नेचर ऑफ क्वेश्चन मध्ये फ्रॉम द फॉलोइंग टाइप्स ऑफ सब क्वेश्चन एनी 4 विल बी आस्क्ड. ही लाईन जी आहे ब्रॉड केलेली आहे. पुन्हा एकदा सांगतोय, फ्रॉम द फॉलोइंग टाइप्स ऑफ सब क्वेश्चन एनी 4 विल बी आस्क्ड. म्हणजे ते काही तुम्हाला खाली दिलेले उपप्रश्न आहे, त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न हे तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये असतील असं त्यांचं म्हणणं आहे. एक त्यातला प्रश्न 5 मार्काला असेल, 5 चोके 20, असा 20 मार्क तुमचा ऑब्जेक्ट टाइपचा क्वेश्चन तुमच्या अकाउंटच्या पेपरमध्ये, म्हणजे तुमचा जो काही परवा अकाउंटचा पेपर होणार आहे त्यामध्ये ते असणार आहे. मग बघा, त्याच्यामध्ये ए बघा, आपण पहिले क्वेश्चनचं मिनिंग आपण क्लिअर करूयात आणि मग आपण रिव्हिजन कडे जाऊयात. तर बघा, ए, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द सेंटेन्स. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द सेंटेन्स. मुलांना तुम्हाला जसं फिल इन द ब्लँक्स असतं त्या पद्धतीने एखादं एक सेंटेन्स दिलं जाईल, त्याच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन, 4 पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्याय बघायचा आणि ते वाक्य परत पुन्हा लिहायचे. वाक्य काय करायचं, पुन्हा, म्हणजे योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील, एक पर्याय बघायचा, जो पर्याय योग्य आहे, जो पर्याय उत्तर आहे, तो पर्याय घेऊन ते वाक्य तुमच्या आन्सर शीट मध्ये म्हणजे उत्तर पत्रिकेमध्ये परत लिहायचं आहे. त्याच्यानंतर बी बघा, गिव्ह वन वर्ड फ्रेज टर्म. ऍक्च्युअली गिव्ह वन वर्ड टर्म फ्रेज पाहिजे, पण फ्रेज टर्म काय अडचण नाही. क्वेश्चनचं मिनिंग एकच आहे की त्याला आपण म्हणतो एका शब्दात उत्तर लिहा. शॉर्टकटली आपण त्याचा अर्थ असा घेऊ शकतो, किंवा खालील वाक्यासाठी एक शब्द ऑब्लिक शब्दसमूह संज्ञा लिहा, असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. की बी जो क्वेश्चन आहे मुलांनो, त्याच्यामध्ये तुमचे जे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येतील त्याचं उत्तर हे एका शब्दात असलं पाहिजे. किती उत्तर असलं पाहिजे, इन वन वर्ड, एका शब्दामध्ये. तर ते 5 मार्काला तुम्हाला असेल. तर सी बघा, स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. आता मुलांनो, हा जो प्रश्न आहे हा आतापर्यंत कधीही बोर्डामध्ये विचारला गेलेला नाही
आणि तो यापुढेही विचारला जाणार नाही, फक्त त्यांनी दिलेला आहे. पण साइड बाय साइड करून ठेवायचा, कारण तो प्रश्न जर आला तर तुम्हाला त्याच्यातला एक सब प्रश्न 2.5 मार्काला आहे. 2च प्रश्न त्याच्यामध्ये येतात 5 मार्काला. पण ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन, म्हणजे तुम्हाला एखादा जर क्वेश्चन दिला आणि तो जर ट्रू असेल तर करा प्रूव्ह, ट्रूच का आहे, आणि फॉल्स असेल तर तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं ते फॉल्सच का आहे, म्हणजे ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला ते क्लिअर करावं लागतं. त्याच्यानंतर बघा पुढे डी आहे. आता डी मध्ये बघा तुम्हाला त्यांनी काय म्हटलं आहे, डी मध्ये म्हटलंय फाइंड द ऑड वन. फाइंड द ऑड वन, ज्याला आपण म्हणतो मुलांनो चुकीचा शब्द ओळखा किंवा विसंगत शब्द ओळखा, त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ई आहे कंप्लीट द सेंटेन्स. आता मुलांनो कंप्लीट द सेंटेन्स मी ज्याला आपण म्हणतो रिकाम्या जागा भरा किंवा आपल्या शुद्ध मराठी भाषेत खालील विधाने पूर्ण करा. पण मुलांनो हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नंबर 1 ए च्या सिमिलर आहे, परंतु याला कोणत्याही प्रकारचे ऑप्शन नसतात. मीन्स हा विदाऊट ऑप्शन आहे. याला तुम्हाला ऑप्शन दिले जात नाही, फिल इन द ब्लँक दिले जातात. आन्सर तुम्ही आठवायचे, अभ्यास केलेला असेल तो अभ्यास त्या ठिकाणी आठवायचा आणि उत्तर लिहायचं. तुम्हाला त्याला सपोर्टिव्ह म्हणून ऑप्शन दिले जात नाही. त्याच्यानंतर एफ बघा, एफ तुम्हाला सांगितलं आहे आन्सर इन वन सेंटेन्स ओनली. आन्सर इन वन सेंटेन्स ओनली मीन्स ज्याला आपण एका वाक्यामध्ये उत्तर म्हणतो. एका वाक्यात उत्तर लिहा. एक्झाम्पल तुम्हाला असे प्रश्न विचारतील, व्हॉट इज सबस्क्रिप्शन, व्हॉट इज एंट्रन्स फीस, व्हॉट इज लिगसी, ह्या टाईपचे प्रश्न मुलांना तुम्हाला ह्या एफ मध्ये विचारले जातात. आणि हा जो प्रश्न आहे आन्सर इन वन सेंटेन्स ओनली, हा तुमच्या परवाच्या पेपरमध्ये येण्याचे 100% चान्सेस आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जी बघा, डू यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता डू यू ऍग्री ऑर डिसऍग्री मुलांना जो प्रश्न आहे हा ट्रू ऑर फॉल्सच्या सिमिलर आहे. जसं की ट्रू म्हणजे आपण कन्सिडर करतो की हे पर्टिक्युलर सेंटेन्स बरोबर आहे, फॉल्स म्हणजे आपण कन्सिडर करतो हे पर्टिक्युलर सेंटेन्स चूक आहे. तसंच मुलांनो एखादं पर्टिक्युलर सेंटेन्स जर बरोबर असेल तर तुमचं उत्तर असेल ऍग्री, आणि एखादं पर्टिक्युलर स्पेसिफिक सेंटेन्स जर चुकीचं असेल तर तुमचा आन्सर काय असेल, डिसऍग्री. सेम मुलांना ट्रू ऑर फॉल्स सारखं आहे, फक्त ट्रू ऑर फॉल्स मध्ये आलं तर आपल्याला विथ रिझन लिहायचं आहे. इथे रिझन लिहायची गरज नाही. ओनली तुम्हाला ऍग्री ऑर डिसऍग्री यापैकी तुमचं जे उत्तर असेल ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आता आपण जी बघितला, जी नंतर मुलांनो पुढचा आपला यच आहे, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. आता कॅल्क्युलेट द फॉलोइंग मुलांनो करून ठेवायचा प्रश्न सिंपल आहे. कॅल्क्युलेट द फॉलोइंग मध्ये तुम्हाला समजा एखादी फर्निचरची व्हॅल्यू किंवा मशिनरीची व्हॅल्यू दिलेली असेल, फिक्स असेल, एक्झाम्पल सांगतोय, आणि तुम्हाला सांगितलं 2 लाख रुपीज ऑफ मशिनरी 10% ऍट द रेट 10% डेप्रिशिएशन. तुम्हाला पर्चेस ऑफ मशिनरी, मशिनरीची पर्चेसची डेट दिली असेल, समजा तुम्हाला डेट दिली 1 ऑक्टोबर आणि 2 लाख रुपीज मशिनरीची किंमत आहे, तुम्हाला डेप्रिशिएशन 10% काढायला लावले. आता तुम्हाला माहिती आहे आपण डेप्रिशिएशन अप टू 31 मार्च पर्यंत कॅल्क्युलेट करतो. मग जर 1 ऑक्टोबरला तुम्ही ऍसेट घेतली, 1 ऑक्टोबर टू 31 मार्च पिरियड जर तुम्ही काउंट केलं तर 6 मंथ होतात. 6 मंथचं डेप्रिशिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेटचे प्रश्न असतील. परत तुम्हाला असेल समजा तुम्ही लोन घेतला असेल, बँक लोन घेतला असेल, तर बँक लोन समजा तुम्ही आपण घेऊ की 1 एप्रिल तुम्ही बँक लोन घेतला आहे, तर 1 एप्रिल टू 31 मार्च त्याचा एका वर्षाचा समजा 8% पर एनम इंटरेस्ट सांगा किती येतोय. कॅल्क्युलेशन करायचं. तुम्हाला सांगितलं असेल बँक लोन ऑफ रुपीज 5 लाख, 5 लाख रुपीज तुम्ही बँकेतून लोन घेतलंय आणि त्याचा 8% काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट आहे. मग त्याचा 8% तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. मग ते कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथे करावं लागतं की 8% अमाउंट तुम्हाला त्याच्यामध्ये फाइंड आउट करावी लागते की 8% अमाउंट किती आहे. त्याच्यासाठी मुलांनो कॅल्क्युलेटचा प्रश्न आला तर डेट बघून घ्यायची. डेट डिपेंड ऑन डेट. कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन मॅक्झिमम टाइम डेटवर डिपेंड करतात. त्याच्यामुळं त्याच्याकडे विशेष असं स्पेशल लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे मुलांना पुढे आय आहे, गिव्ह स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. मुलांनो इथे तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे बिल कसं असतं, हु इज द बिल, म्हणजे बिल कसं असतं त्या बिलाचं तुम्हाला इथे ड्राफ्ट तयार करायचा असतो 5 मार्क्सला. हा तरी मुलांनो सिंपल प्रश्न आहे तुमचा. आपल्या बुक्समध्ये बिल ऑफ एक्सचेंज नावाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये तुम्हाला असे भरपूर एक्झाम्पल दिलेले आहे. खूप सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉवर, ड्रॉई, पेई या नावाच्या काही कन्सेप्ट आहे त्या तुम्ही क्लिअर करायच्या आणि त्या कन्सेप्टच्या बेसिसवर तुम्हाला हा स्पेसिमन बनवायचा असतो. एक एखादी फॉर्मॅट असतो, तो रेडीमेड असतो, तो चेंज होत नाही. त्याच्यामध्ये कोणाचं नाव कुठं लिहायचंय, पेईचं नेम कुठं पाहिजे, ड्रॉवीचं, ड्रॉवरचं, हे तुम्हाला या प्रश्नामध्ये त्याच्या आधारावर तुम्हाला फॉर्मॅट बनवायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता कंप्लीट द फॉलोइंग टेबल मध्ये मुलांना काय असतं, उदाहरण घ्या की तुम्हाला एखादी ऍसेट असेल, त्याची एक समजा ओपनिंग व्हॅल्यू दिली जाईल. ओपनिंग व्हॅल्यू तुम्हाला ऍसेटची सांगितली जाईल आणि डेप्रिशिएशन म्हटलं जाईल आणि डेप्रिशिएशन मध्ये डॅश 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 असं टेबल असेल. तुम्हाला जसं आपल्या मॅच द पेअर्स मध्ये ए ग्रुप बी ग्रुप सारखा टेबल, तसा टेबल असेल आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला काही बॅलन्स हाईड केलेले असतील आणि काही बॅलन्स तुम्हाला दिलेले असतील.
तर ते हाईड केलेले बॅलन्स जे ते त्याचा बेस बॅलन्स तुम्हाला दिलेला असेल. ज्याचा बेस दिलेला असेल त्याचा नेक्स्ट बॅलन्स हाईड असेल आणि ज्याचा नेक्स्ट बॅलन्स दिलेला असेल त्याचा बेस बॅलन्स हाईड असेल. एक बॅलन्स कोणता तरी हाईड केला जातो. उदाहरण जर सांगायचं झालं तर बघा तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आहे किंवा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हा घटक आहे. तर बघा बऱ्याचदा त्या कॉलममध्ये एकूण उपयोगिता हाईड केली जाते, सीमांत उपयोगिता दिली जाते. सीमांत उपयोगिता हाईड केली जाते, एकूण उपयोगिता दिलेली असते. त्याच्या आधारावर आपण सीमांत लिहितो आणि सीमांताच्या आधारावर एकूण लिहितो. त्याच पद्धतीने तुम्हाला इथं काही ॲसेट्स, काही एक्सपेंडिचर्स, इन्कम्स तुम्हाला दिले जातील आणि त्याच्या आधारावर तुम्हाला नेक्स्ट कॉलममध्ये त्याच्याशी रिलेटेड जी व्हॅल्यू असेल ती तुम्हाला तिथे पेस्ट करायची आहे. अशा पद्धतीने मुलांनो आपला जो काही ऑब्जेक्ट टाइपचा क्वेश्चन आहे, हा आपला असणार आहे पेपर पॅटर्न. आता मुलांनो तुम्हाला प्रश्न समजले. तसं बघायला गेलं तर मुलांनो सगळेच प्रश्न आय-एम-पी आहे. पण आपण आता रिव्हिजनमध्ये जे काही मोस्ट ऑफ इम्पोर्टंट तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतात, तेवढे घेणार आहोत. तर तुम्ही अभ्यास करताना सगळ्याचा करायचा. त्याचं कारण सांगतो, की तुम्हाला अकाउंट या सब्जेक्टमध्ये एकदा बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली, तुम्हाला ती कोणत्याही फॉर्मॅटमध्ये विचारू द्या, तुम्ही ती लिहू शकता. उदाहरण जर सांगायचं झालं तर एकदा आपल्याला एखादा बिस्किट जर आवडला, तर आपण तो वेगवेगळ्या पद्धतीने खात असतो. बिस्किट खाण्याचे अनेक मेथड्स आहेत, पद्धती आहे. काही जण कपामध्ये बुडवून बिस्किट खातात, काही जण आधी बिस्किट खाऊन नंतर चहा पितात, काही जणांचं बिस्किट त्या कपामध्ये मिक्स होतं मग ते चमच्याने खातात. हे हे मेथड्स आहेत. पण बिस्किट बदललं का? बिस्किट तेच आहे. तसंच आहे मुलांनो कन्सेप्टमध्ये पण. कन्सेप्ट तीच आहे. फक्त आपल्याला ती वेगवेगळ्या पद्धतीने विचारली जाईल, वेगवेगळ्या पद्धतीचं आपलं उत्तर लिहायचं. मग वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आपल्याकडे? आपल्याकडे पद्धत आहे समजा राइट द वन वर्ड टर्म फ्रेज, आपल्याकडे पद्धत आहे ॲग्री ऑर डिसॲग्री, आपल्याकडे पद्धत आहे समजा कंप्लीट द फॉलोइंग टेबल, आपल्याकडे पद्धत आहे कॅल्क्युलेट द फॉलोइंग, आपल्याकडे पद्धत आहे रिराइट द सेंटेन्स. या टाइपच्या आपल्याकडे एज्युकेशन मधल्या पद्धती आहेत. जसं मी तुम्हाला एक उदाहरण बिस्किटचं सांगितलं, त्याच्यातून तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आता मुलांनो आपण आपली जी काही महारिव्हिजन आहे ती महारिव्हिजन समजून घेऊया. तर मग बघा मुलांनो, तुम्हाला महारिव्हिजनचं फर्स्ट पेज जे आहे ते बोर्डावर डिस्प्ले केलेलं आहे. तर मुलांनो आता आपण ही जी काही महारिव्हिजन घेणार आहोत ही विथ आन्सर असणार आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तर वगैरे रेडीमेड तुम्हाला दिलेले आहे. आजच्या पेपरमध्ये मुलांनो आज अर्थशास्त्राचा पेपर झाला 20 पैकी 17 मार्काचं. आपल्या महारिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पेपरमध्ये होतं. म्हणजे आतापर्यंत आपण एस-पी असेल, ओ-सी-एम असेल आणि इकॉनॉमिक्स 3 विषयाची महारिव्हिजन घेतली. तिन्ही विषयामध्ये महारिव्हिजनच्या व्हिडिओपैकी 60 पेक्षा जास्त मार्काचे प्रश्न हे तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही आपले महारिव्हिजनचे व्हिडिओ ऑलवेज आपल्या चॅनलवर शो होताना तुम्हाला दिसत आहे आणि तुमच्याकडे असलेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही मॅच करून बघू शकता. म्हणजे तुमचा विश्वास पटेल की मी जे काही तुम्हाला सांगतो आहे हे प्रश्न आलेले आहेत की नाही याची खात्री तुम्हाला पटू शकेल. आता मुलांनो जे काही आपली महारिव्हिजन बोर्ड डिस्प्ले केली ते आपण समजून घेऊया. तर बघा एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026 आपल्याला माहितीच आहे. सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ब्रॅकेटमध्ये दिले 50 आपल्या सब्जेक्टचा कोड आहे आणि त्याच्यानंतर पुढे म्हटलंय महा रिव्हिजन. मुलांना याच्यामध्ये फक्त आपण ज्या काही बेसिक मोस्ट ऑफ द टाइम ज्या फिल इन द ब्लँक्स किंवा ऑब्जेक्ट टाइपचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये येऊ शकतात तेवढेच आपण घेतलेले आहे आणि मला विश्वास आहे 50+ मार्कचे प्रश्न याच्यामधील आपल्या 26 तारखेच्या पेपरमध्ये असतील. तर बघा मुलांनो त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 ए आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द सेंटेन्स. जसं की आता आपण पेपर पॅटर्न मध्ये समजून घेतलं की तुम्हाला काय असतं की वाक्य पुन्हा लिहा असतं नाही का, की एक योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितले टू फाइंड आउट म्हणजे शोधणे, नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस डॅश अकाउंट इज प्रिपेअर्ड. मुलांनो आपण नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस शोधण्यासाठी कोणता अकाउंट प्रिपेअर करतो? बघा ऑप्शन मध्ये ए आहे ट्रेडिंग, बी सेकंड आहे कॅपिटल, सी आहे करंट आणि फोर्थ डी आहे प्रॉफिट अँड लॉस. तर मुलांना आपल्याला माहित आहे फाइंड अकाउंटचा प्रश्न आहे आणि आपण नेट प्रॉफिट और नेट लॉस आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागतं. मग आपलं उत्तर काय असणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर सेकंड नंबर आहे ए डॅश इज अन इनटँजिबल असेट. तुम्हाला माहिती आहे तुम्ही वर्षभर शिकलाय इनटँजिबल म्हणजे अमूर्त जे आपल्या डोळ्याने दिसत नाही. याच्यामध्ये आपली एकच असेट म्हणजे जी ॲसेट असते ती असते गुडविल. ॲसेट अशी ट्रेडमार्क पण असते पण आपली गुडविल ही काय आहे? इनटँजिबल ॲसेट. तुम्हाला पर्यायामध्ये बघा गुडविल, स्टॉक, कॅश, फर्निचर. फर्निचर तर फिक्स ॲसेट आहे, कॅश करंट ॲसेट आहे, स्टॉक तुम्हाला माहिती आहे करंट ॲसेट आहे, म्हणजे गुडविल काय असणार आहे? इनटँजिबल ॲसेट. थर्ड नंबर बघा द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स सिन्स. म्हणजे मुलांनो जो काही भागीदारी कायदा आहे तो कायदा कधी संमत झाला किंवा त्याची निर्मिती कधी झाली? तर बघा ऑप्शन मध्ये पहिला आहे 1932, सेकंड आहे 1881, सी आहे 1956 आणि डी आहे 1984. तुम्हाला तुम्ही बघितलं
तर आपलं उत्तर असलं आहे 1932, कारण की 1881 जो आहे तो आपला चलनक्षम दस्तऐवज कायदा आहे, ज्याला आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट म्हणतो. 1956 हा आपला ओल्ड कंपनी ऍक्ट आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 1932 हा आपला पार्टनरशिप ऍक्ट आहे. फोर्थ नंबर, मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स इन अ फर्म आर. मुलांनो, पार्टनरशिप फर्म मध्ये मॅक्झिमम किती मेंबर्स असतात ते विचारताय. इन अ फर्म आर डॅश अकॉर्डिंग टू कंपनी ऍक्ट 2013. म्हणजे कंपनी कायदा 2013च्या अंतर्गत आपल्या भागीदारी संस्थेत मॅक्झिमम पार्टनर्स हे किती असतात. त्याच्यामध्ये बघा, पहिलं ए आहे 10, बी आहे 25, सी आहे 20 आणि डी आहे 50. तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो 50. 50 पार्टनर्स काम याच्यामध्ये मिनिमम असतात. त्याच्यानंतर पुढे बघा, मॅक्झिमम 50 पार्टनर असतात, मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50 अशी आपली ही संख्या असते. 5 नंबर बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश अकाउंट. आता मुलांना तुम्हाला माहित आहे, या आपण बघत आलोय ऑप्शन मध्ये बघा, पहिलं आहे कॅपिटल, दुसरं आहे रिअल, तिसरं आहे पर्सनल, डी आहे चौथं नॉमिनल. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे ऑलवेज नॉमिनल अकाउंट असतं. वाय? तुम्ही नॉमिनल अकाउंटचं 11th ला रूल क्लिअर केला असेल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ऑलवेज नॉमिनल अकाउंट. 6 नंबर आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आता तुम्हाला म्हणजे सबस्क्रिप्शन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मध्ये आहे. तुम्ही जर सबस्क्रिप्शन जर ऍडव्हान्स मध्ये रिसिव्ह केलं, थोडक्यात प्री रिसिव्ड आपण ज्याला म्हणतो, रिसिव्ड इन ऍडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज. आता मुलांना मला सांगा, तुम्ही करंट इयर मध्ये नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन जर रिसिव्ह केलं तर साहजिक आहे ती ऑलवेज आपली लायबिलिटी असते. काय असते? जर आपण नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन जर करंट इयर मध्ये रिसिव्ह करतोय, मग मला सांगा ते तुम्हाला रिटर्न द्यावं लागणार आहे आणि ते आपल्याला तुम्हाला द्यायचंय म्हणजे तुमची काय होणार ती लायबिलिटी. एकदा ऑप्शन बघा, पहिला आहे अँड इन्कम, सेकंड आहे अँड एक्सपेन्सेस, थर्ड आहे अँड ऍसेट आणि फोर्थ आहे ए लायबिलिटी. तर उत्तर काय असणार आहे लायबिलिटी. लक्षात ठेवा, जे काही नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन असतं ती ऑलवेज काय असते लायबिलिटी. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये आलं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, तुम्ही शो कुठे करणार बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. त्याच्यानंतर पुढे 7 नंबर बघा, एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. एक्सिस म्हणजे जास्त, काय जास्त ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज टर्म ॲज. मुलांना ज्या वेळेस, आता हा पण नॉट फॉर प्रॉफिट मधला प्रश्न आहे, ज्या वेळेस तुमच्या एक्सपेंडिचर पेक्षा तुमचे इन्कम जास्त असतात, एक्सपेंडिचर पेक्षा ज्यावेळेस आपले इन्कम जास्त असतात, म्हणजे इन्कम साइड ज्यावेळेस मोठी असते त्यावेळेस येणाऱ्या डिफरन्सला आपण काय म्हणत असतो सरप्लस. उदाहरण घ्या की तुमची इन्कम 5 लाख रुपये आहे आणि तुमची एक्सपेंडिचर 4 लाख रुपये आहे, म्हणजे 4 लाख इज द एक्सपेंडिचर आणि 5 लाख इज द इन्कम. तर दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे 5 लाख मायनस 4 लाख, म्हणजे 1 लाख रुपीजचा डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स आपला काय असणार आहे ऑलवेज सरप्लस. तुमचं उत्तर काय असणार आहे सरप्लस. त्याच्यानंतर नेक्स्ट 8 नंबर आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज ऑल्सो कॉल्ड डॅश ऑर्गनायझेशन. आता मुलांना तुम्हाला माहित आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मोटिव्ह हा प्रॉफिट हा नसतो. त्यांचा मोटिव्ह ऑलवेज सर्व्हिस, सेवा देणे हा त्यांचा उद्देश असतो. आणि त्या ना नफा ना तोटा, नो प्रॉफिट और नो लॉस या बेसिसवर त्या इस्टॅब्लिश झाल्या, त्यांची स्थापना त्या बेसिसवर झालेली असते. तर बघा ऑप्शन बघा, पहिला आहे सर्व्हिस, दुसरा आहे ट्रेडिंग, तिसरा आहे प्रॉफिट मेकिंग आणि डी आहे कमर्शियल. तो ऑप्शन काय असणार आपलं सर्व्हिस. कारण की मुलांना लक्षात ठेवा, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे असतात त्या ऑलवेज त्यांची स्थापना, त्या इस्टॅब्लिशमेंट कशासाठी झाली असते, ओनली काय सर्व्हिस, सेवा देण्यासाठी त्यांची स्थापना. आणि त्यांचा बेस ऑब्जेक्ट काय असतो, त्यांचा मोटिव्ह काय असतं नो प्रॉफिट, त्यांचा नफा मिळवणे त्यांचा मोटिव्ह सर्व्हिस असतो. 9 नंबर, इफ ऍसेट इज टेकन ओव्हर बाय द पार्टनर. जर पार्टनरने जर ऍसेट टेक ओव्हर केली, म्हणजे ऍसेट स्वतः ताब्यात घेतली, डॅश अकाउंट इज डेबिटेड. तर मुलांनो ज्यावेळेस एखादा पार्टनर बिझनेसमध्ये ऍसेट त्याच्या ताब्यात घेत असेल तर ती ऑलवेज कॅपिटल अकाउंटच्या पुढे असते, डेबिट साईडला असते. कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. आणि जर काही गो जर असेल तर ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला येतं. त्याच्यानंतर 10 नंबर आहे, एक्सेस ऑफ प्रॉपोर्च्युनेट कॅपिटल ओव्हर ऍक्च्युअल कॅपिटल रिप्रेझेंट. काय म्हणले बघा, एक्सेस ऑफ प्रॉपोर्च्युनेट कॅपिटल ओव्हर ऍक्च्युअल कॅपिटल रिप्रेझेंट. जर ऍक्च्युअल कॅपिटल पेक्षा प्रॉपोर्शनल कॅपिटल एक्सेस असेल तर बघा ऑप्शन बघा, पहिला आहे इक्वल कॅपिटल, दुसरं बी आहे सरप्लस, तिसरं सी आहे डेफिसिट आणि 4 आहे गेन. तर आपलं उत्तर काय असणार आहे मुलांनो सी डेफिसिट कॅपिटल. आन्सर काय असणार आहे सी डेफिसिट कॅपिटल. 11 नंबर आहे, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स
डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट शुड बी डॅश टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. जर मुलांनो तुमची ऍसेटची व्हॅल्यू जर कमी झाली, आता आपल्याला माहित आहे मुलांनो, जर ऍसेटची व्हॅल्यू कमी होती म्हणजे लॉस आहे. ऍसेटची व्हॅल्यू जर आपली कमी होत असेल तर लॉस आहे. मग आता तुम्हाला हेही माहित आहे की प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ते एक प्रकारचं नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनलचा रूल तुम्ही अप्लाय करता. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तुमच्या ऍसेटची व्हॅल्यू कमी होते म्हणल्यामुळे आपल्या बिझनेसचा लॉस आहे. मग आपल्या बिझनेसचा लॉस आहे म्हणल्यावर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या कोणत्या साईडला गेला पाहिजे आपण, डेबिट का क्रेडिट? तर लॉस ऑलवेज कुठे घेतो आपण? डेबिट. म्हणजे उत्तर काय असणार आहे मुलांना तुमचं? डेबिटेड. डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. त्याच्यानंतर 12 नंबर आहे द बॅलन्स ऑफ द कॅपिटल. The balance of the capital account of retired partner is transferred to his dash account if it is not paid. परत बघा प्रश्न. The balance of the capital account of retired partner is transferred to his dash account if it is not paid. तर बघा ऑप्शन ए आहे लोन, बी आहे पर्सनल, सी आहे करंट आणि डी आहे सन्स. तर मुलांनो जो काही रिटायरिंग पार्टनर आहे, तो जो काही रिटायर्ड झालेला पार्टनर आहे, रिटायर्ड पार्टनरचा जो काही कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे हा ट्रान्सफर होताना लोन अकाउंटला ट्रान्सफर होतो. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होतो? लोन अकाउंटला. म्हणजे उत्तर काय असणार आहे? लोन अकाउंट. त्याच्यानंतर 13 नंबर बघा. द रेशो बाय विच एक्झिस्टिंग पार्टनर्स आर बेनिफिटेड. द रेशो बाय विच एक्झिस्टिंग पार्टनर आर बेनिफिटेड. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे रिटायरमेंट ऑफ पार्टनर नावाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये जर 3 पार्टनर असतील ए बी सी आणि त्याच्यामध्ये सी पार्टनर जर रिटायर झालं तर रिमेनिंग पार्टनर कोण आहे? एक्झिस्टिंग पार्टनर ए आणि बी आहे. तर तुम्हाला माहिती आहे अशा वेळेस ऑप्शन मध्ये तुम्ही बघितलं तर आपलं उत्तर गेन रेशो आहे. तर मुलांना त्यावेळेस गेन रेशो आपण कॅल्क्युलेट करत असतो. ऑप्शन बघा गेन रेशो, सॅक्रिफाईस रेशो, प्रॉफिट रेशो, कॅपिटल रेशो. आता सॅक्रिफाईस रेशो म्हणून आपण कधी कॅल्क्युलेट करतो? ज्यावेळेस आपल्याला एखादा पार्टनर ऍडमिट करून घ्यायचा असेल तर अशा वेळेला आपल्याला सॅक्रिफाईस रेशो टॅग करावा लागतो. म्हणजे जे ओल्ड पार्टनर असतात त्यांना टॅग करून न्यू पार्टनरला ऍड करून घ्यायचं असतं. त्यावेळेस सॅक्रिफाईस करावं लागतं. पण ज्यावेळेस मुलांनो पार्टनर रिटायर होत असेल तर त्यावेळेस एक्झिस्टिंग पार्टनरचा जो काही रेशो असतो त्यावेळेस कोणता रेशो आपल्याला फाइंड आउट करावा लागतो? शोध काढावा लागतो? गेन रेशो. म्हणजे उत्तर काय आहे? गेन रेशो. 14 नंबर बघा. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इज शोन इन द न्यू बॅलन्स शीट. जे काही प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आहे ते सस्पेंड अकाउंट कुठे शो होतं बघा? इज शोन इन द न्यू बॅलन्स शीट ऑन डॅश साइड. तर मुलांनो जे काही प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट असतं हे ऑलवेज बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण शो करत असतो. कोणत्या साइडला शो करत असतो? ऍसेट साइडला. म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं? ऍसेट. त्याच्यानंतर मुलांनो नेक्स्ट 15 नंबर आहे. 15 नंबर बघा. डेथ इज अ कंपल्सरी. डेथ इज अ कंपल्सरी डॅश. आता मुलांनो डेथ इज अ कंपल्सरी डॅश म्हणजे डेट ऑफ पार्टनर आपण बघा टॉपिक आहे आपल्याला. कधी आपण डेट ऑफ पार्टनरशिपची डेट कंपल्सरी करणं कधी बंधनकारक असतं? तर बघा ऑप्शन बघा. ए डिझोल्युशन, बी ऍडमिशन, सी रिटायरमेंट आणि डी वाइंडिंग. तर मुलांनो उत्तर काय असणार आहे? रिटायरमेंट. तर मुलांनो एखादा पार्टनर जर रिटायर झाला तर अशा वेळी काय करावं लागतं? डेथ हे कंपल्सरी असतं. त्याच्यानंतर 16 नंबर. डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू डॅश अकाउंट. आता डिझोल्युशन एक्सपेन्सेस आहे तर मुलांनो डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर क्रेडिटेड टू डॅश अकाउंट. तर मुलांनो आपलं जे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट आहे त्या अकाउंटच्या पुढे जाणार आहे डिझोल्युशन एक्सपेन्सेस क्रेडिटला. आता मुलांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक्सपेन्सेस मध्ये कॅश ऑलवेज काय असते? गोज आउट असते. मग तुम्ही डिझोल्युशन जे काही कॅश अकाउंट आहे रिअल अकाउंट आहे. तुम्ही रिअलचे रूल जर त्याला अप्लाय करा तर तुमच्या लक्षात येईल डेबिट ऑट कम्स इन, क्रेडिट ऑट गोज आउट. जर खर्च होतोय म्हणजे पैसे जात आहेत म्हणल्यावर कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या कोणत्या साईडला पाहिजे? ते क्रेडिट. म्हणजे उत्तर काय असणार आहे? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. त्याच्यानंतर 17 नंबर आहे. इफ एनी ऍसेट इज टेकन. इफ जर एखादी ऍसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर, जर एखादी ऍसेट जर पार्टनरने टेक ओव्हर केलेली असेल किंवा त्याच्याकडे त्याच्या ताब्यात घेतली असेल फ्रॉम फर्म हिज कॅपिटल अकाउंट विल बी. मुलांनो हाच प्रश्न आपण मागाशी बघितला होता पण वेगळ्या पद्धतीने विचारला. तोच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारलाय की आपण मगाशी पाहिलं उत्तर कॅपिटल होतं आणि डेबिटेड दिलेलं होतं. आता बघा आता उत्तर काय असणार आहे? कॅपिटल अकाउंट विल बी डेबिटेड. ऑलवेज कोणत्या साईडला येतं? जर मुलांनो एखाद्या पार्टनरनी आपल्या बिझनेस मधली ऍसेट जर टेकन ओव्हर केली असेल, स्वतःकडे ठेवली असेल तर ती ऑलवेज रेकॉर्ड करताना कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होते. त्याच्यामुळे डेबिटेड हे आन्सर असणार आहे. त्यानंतर 18 नंबर आहे. रिअलायझेशन अकाउंट इज डॅश ऑन रिअलायझेशन ऑफ ऍसेट. रिअलायझेशन अकाउंट
इज डॅश ऑन रिअलायझेशन ऑफ ऍसेट. मुलांनो, रिअलायझेशन जेव्हा आपण ऍसेट रिअलाइज करतो त्यावेळेस रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्या ऍसेट येतात. कोणत्या साईडला येतात? क्रेडिट साईडला. तर उत्तर काय असणार आहे? क्रेडिटेड. त्याच्यानंतर 19 नंबर आहे, द पर्सन्स ऑन हुम अ बिल इज ड्रॉन इज कॉल्ड. द पर्सन ऑन हुम अ बिल इज ड्रॉन इज कॉल्ड. ऑप्शन बघा, पहिला आहे ड्रॉवी, दुसरा आहे बी पेई, तिसरा आहे ड्रॉवर आणि चौथा आहे ऍक्सेप्टर. तर मुलांनो, याचं उत्तर असणार आहे ड्रॉवी. ड्रॉवी मीन्स मुलांनो ज्याला आपण आदेशिती म्हणतो, जो आदेश देत असतो त्याला आपण ड्रॉवी, की जे बिल आहे ते जे बिल ड्रॉन करण्याचं बघा, जे काही सल्ला किंवा आपण म्हणतो की माझ्या आदेशाप्रमाणे ते बिल त्याच्यावर प्रोसिजर झाली पाहिजे, म्हणजे आदेशिती. आदेश देणारा कोण असतो इथे? ड्रॉवी असतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ड्रॉवी. त्याच्यानंतर 20 नंबर बघा, देअर आर पार्टीज टू बिल ऑफ एक्सचेंज. आता बिल ऑफ एक्सचेंज मध्ये किती पार्टीज असतात? तर उत्तर किती आहे मुलांनो? 3. आपल्या बिल ऑफ एक्सचेंज मध्ये किती पार्टीज असतात? तर 3 पार्टीज असतात. त्याच्यानंतर 21 नंबर आहे, शेअर होल्डर्स गेट डॅश ऑन शेअर्स. 21 नंबर काय आहे? शेअर होल्डर्स गेट डॅश ऑन शेअर्स. तर बघा, ए आहे इंटरेस्ट, बी आहे कमिशन, सी आहे रेंट आणि डी आहे डिव्हिडंड. तर मुलांनो, जे भागधारक असतात, शेअर होल्डर असतात, त्यांना भागाच्या बदल्यामध्ये लाभांश दिला जातो. हे आपल्याला माहिती आहे. नफ्याच्या स्वरूपामध्ये त्यांना लाभांश दिला जातो आणि त्या लाभांशला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? डिव्हिडंड. म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं? डिव्हिडंड. 22 नंबर आहे, व्हेन शेअर्स आर फॉरफिटेड. व्हेन शेअर्स ऑफ फॉरफिटेड द शेअर कॅपिटल अकाउंट इज. म्हणजे फॉरफिटेड मीन्स ज्याला आपण मुलांना भागाची जप्ती म्हणतो. ज्यावेळेस भाग जप्ती होते त्यावेळेस शेअर कॅपिटल अकाउंट इज, तर कोणत्या साईडला असतं? ते शेअर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला असतं. कोणत्या साईडला असतं मुलांना? ज्यावेळेस भाग जप्ती होते त्यावेळेस ते ऑलवेज शेअर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला असतं. म्हणून उत्तर असणार आहे डेबिटेड. त्याच्यानंतर 22 नंबर आहे, व्हेन शेअर्स 23 नंबर आहे, ऍज पर सेबी गाईडलाईन्स. आता सेबी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ही एक भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. सिक्युरिटीज ऑफ आपल्या ती सिक्युरिटीज ऑफ बोर्ड आपण ज्याला म्हणतो, की बघा, सेबी गाईडलाईन्स मिनिमम अमाऊंट पेबल ऑन शेअर ऍप्लिकेशन शुड बी डॅश ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. तर बघा, ऑप्शन आहे 10%, 15%, 2% आणि डी 5%. तर उत्तर काय असणार आहे मुलांना? 5%. म्हणजे जे काही सेबी आहे, सेबीच्या गाईडलाईन नुसार मिनिमम अमाऊंट, कमीत कमी अमाऊंट पेबल ऑन शेअर ऍप्लिकेशन. तर शेअर ऍप्लिकेशनची मिनिमम अमाऊंट किती असते? जेव्हा बघा आपण बाजारामध्ये एखादी कंपनी शेअर विक्रीसाठी काढते, तर तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये, टप्प्यांमध्ये कंपनी पैसे मागवते. त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल, या प्रकारामध्ये कंपनी पैसे मागवत असते. तर त्यामध्ये कंपनी ऍप्लिकेशनला मिनिमम कंपनीला 5 रुपीज सांगताय की मिनिमम शुड बी ऑफ नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. मिनिमम शेअरची व्हॅल्यू किती पाहिजे? 5 रुपीज. तर पुढे बघा, 24 नंबर आहे, जनरली करंट रेशो शुड बी. नो, करंट रेशो शुड बी, जनरली करंट रेशो शुड बी. त्याची करंट रेशो मध्ये ऑप्शन बघा, 2:1, 1:1, 1:2, 3:1. तर उत्तर काय असणार आहे? 2:1. आणि 25 नंबर आहे, फिक्स डिपॉझिट अकाउंट कम्स अंडर डॅश ग्रुप. म्हणजे फिक्स डिपॉझिट जे अकाउंट आहे हे कोणत्या ग्रुपच्या अंडर येतं? तर त्याच्यामध्ये पहिला आहे इन्व्हेस्टमेंट, दुसरा आहे करंट लायबिलिटी, तिसरा आहे बँक आणि चौथा आहे करंट ऍसेट. तर मुलांनो, इन्व्हेस्टमेंटच्या अंडर आपली जी काही फिक्स डिपॉझिट आहे ते अकाउंट येतात. फिक्स डिपॉझिट हा एक टाईप, म्हणजे एक इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे. इट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. फिक्स डिपॉझिट जर आपण बँकेमध्ये पैसे भरतो तो हा इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंटच्या ग्रुपमध्ये फिक्स डिपॉझिट अकाउंट असतं. तर अशा पद्धतीने मुलांनो 25 आपण जे काही मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट तुमच्या पेपरमध्ये येऊ शकता असे रिराईट द सेंटेन्स घेतले. आता बी बघा, गिव्ह वन वर्ड फ्रेश टर्म. म्हणजे गिव्ह वन वर्ड फ्रेश टर्म म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की एका शब्दामध्ये उत्तर. तर बघा, पहिला आहे त्याच्यामध्ये, an association of two or more persons. An association of two or more persons according to Indian Partnership Act 1932. मुलांनो, अशी जी संस्था असते की जी भागीदारी कायदा 1932 नुसार, ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन त्यांनी व्यवसायाची स्थापना केलेली अशी संस्था कोणती असते मुलांनो? भागीदारी संस्था. म्हणजे उत्तर काय असणार आपलं? पार्टनरशिप फर्म. सेकंड नंबर, पार्टनरशिप अग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म. मुलांना, आपण जे काही लेखी करार करतो ना, भागीदारीचा करार आपण ज्याला म्हणतो लेखी करार करतो, त्याला आपण काय म्हणतो? आपल्या भाषेत पार्टनरशिप डीड, ज्याला भागीदारी विलेख म्हणतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पार्टनरशिप डीड. म्हणजे जे काही अग्रीमेंट वगैरे केलं जातं त्या अग्रीमेंटला आपण काय म्हणतो? पार्टनरशिप डीड.
थर्ड नंबर बघा डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आता मुलांनो ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला माहित आहे, ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला डायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करतो. आता तुमची जर त्यांनी सांगितलं काय डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट, तर तुमच्या ट्रेडिंग अकाउंटचा डेबिटची व्हॅल्यू हाय असेल, डेबिटची व्हॅल्यू काय असेल हाय. आता डेबिटची व्हॅल्यू तुमची हाय म्हणजे तुमची एक्सपेंडिचरची व्हॅल्यू हाय आहे, एवढं तुम्हाला क्लिअर आहे, तुमची एक्सपेंडिचरची व्हॅल्यू मोठी आहे. आता क्रेडिट साइड इन्कम साइड आहे, क्रेडिट साइडला तुमच्याकडे पैसे कमी दिसत आहे, मग साहजिक आहे मुलांनो. असं आपण उदाहरण घेऊ, तुमच्या डेबिटला 5 लाख रुपये दिसत आहे, क्रेडिटला 4 लाख दिसत आहे, म्हणजे 1 लाख काय होणार आहे आता लॉस होणार आहे. कारण की 4 लाख इन्कम आणि 5 लाख आपला खर्च झाला, उलट झालंय. म्हणून उत्तर काय असेल ग्रॉस लॉस. कारण मुलांना ट्रेडिंग आपण कशासाठी बनवतो, टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस फाइंड आउट करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट हे प्रिपेअर केलं जातं. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे डोनेशन रिसिव्ड फॉर अ स्पेसिफिक पर्पज. एखाद्या विशिष्ट कामासाठी जे डोनेशन्स रिसिव्ह केलं त्याला आपण काय म्हणतो स्पेसिफिक डोनेशन. त्याला काय म्हणलं, त्याचं उत्तर काय असणार आहे स्पेसिफिक डोनेशन. 5 नंबर आहे द क्रेडिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मध्ये प्रिपेअर करतो. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये तुम्हाला माहिती जर इन्कम साइड आपली क्रेडिट साइड असते आणि एक्सपेंडिचर आपण डेबिटला घेतो, एक्सपेंडिचर रुपीज इन्कम रुपीज. आता ते सांगतं काय द क्रेडिट बॅलन्स. जर इन्कम साइड तुमची हाय असेल म्हणजे क्रेडिट साइड तुमची हाय म्हणजे इन्कम साइड तुमची मोठी आहे. आता मला सांगा तुमची इन्कम साइड एक्सपेंडिचर पेक्षा मोठी आहे म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे सरप्लस. जसं की आपण बघा मग फर्स्ट ए मध्ये बघितलं एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचरचं उत्तर पण सरप्लस होतं. ज्यावेळेस एक्सपेंडिचर पेक्षा इन्कम साइड ही कशी असते मोठी असते, तर अशा वेळी आपल्याला काय मिळत असतं सरप्लस. त्याच्यानंतर 6 नंबर आहे रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर इन टर्म्स ऑफ मनी. मुलांनो रेप्युटेशन ऑफ बिझनेस इन पुढे काय म्हणले मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. तर मुलांना आपलं जे रेप्युटेशन आहे ते पैशामध्ये गुडविल हा जो भाग आहे, गुडविल ही जी ऍसेट आहे हे आपलं रेप्युटेशन असतं आणि त्याची किंमत ही पैशामध्ये होतं, त्याचं मूल्य कशामध्ये असतं पैशामध्ये असतं. म्हणून उत्तर काय असणार आहे गुडविल. त्याच्यानंतर मुलांना 7 नंबर आहे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. मुलांना प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच आपलं कोणतं अकाउंट असतं रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग आता रिव्हॅल्युएशन मला सांगा तुमचे क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे क्रेडिट साइड मोठी, विचार काय करायचा जर क्रेडिट बॅलन्स असतं म्हणजे क्रेडिट साइड मोठी. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट मुलांना हे नॉमिनल अकाउंट आहे, तर रूल अप्लाय करा डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे क्रेडिट साइड म्हणजे तुमची इन्कम साइड मोठी झालेली आहे. आता इन्कम साइड मोठी म्हणल्यावर साहजिक आपल्याला काय होणार आहे प्रॉफिट होणार आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. उत्तर काय आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. त्याच्यानंतर 8 नंबर आहे डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. 8 नंबर काय आहे डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट. बघा आता रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे, साहजिक आहे रिव्हॅल्युएशनचा डेबिट असेल तर साहजिक आहे डेबिट बॅलन्स मोठा आहे म्हणजे लॉस साइड आपली एक्सपेंडिचर साइड मोठी आहे म्हणजे इथे काय होणार तुम्हाला लॉस होणार. जर एक्सपेंडिचर साइड इन्कम पेक्षा मोठी असेल तर लॉस होणार ना, म्हणजे उत्तर काय असणार आहे लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. उत्तर काय लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. त्याच्यानंतर 9 नंबर आहे डेबिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट. म्हणून साहजिक आहे रिअलायझेशन हे पण नॉमिनल अकाउंट आहे. डेबिट बॅलन्स डेबिट साइड त्याची मोठी आहे म्हणजे एक्सपेंडिचर ऑन लॉसेसची साइड आपल्याला मोठी दिसते, हाय साइड दिसते. मग अशा वेळी मुलांनो जर तुमची एक्सपेंडिचर साइड मोठी असली म्हणजे तुम्हाला काय होणार आहे लॉस का प्रॉफिट लॉस होणार आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे रिअलायझेशन लॉस. त्याच्यानंतर 10 नंबर आहे क्रेडिट बॅलन्स ऑफ रिअलायझेशन अकाउंट. आता ऑपोजिट आहे क्रेडिट बॅलन्स रिअलायझेशन अकाउंटची क्रेडिट साइड ही इन्कम साइड असते, क्रेडिट बॅलन्स त्याचा हाय दिसतोय म्हणल्यावर इन्कम साइड मोठी आहे. एक्सपेंडिचर पेक्षा जर इन्कम साइड मोठी म्हणल्यावर काय भेटणार आपल्याला प्रॉफिट. म्हणजे उत्तर काय असेल रिअलायझेशन प्रॉफिट. त्याच्यानंतर 11 नंबर आहे वाइंडिंग अप ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे आपण जी काही पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्था कधी बंद करतो, वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद करणे. कधी करतो की ज्यावेळेस डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे डिझोल्युशन मध्ये आपण काय करतो असतो कंपनी बंद करत असतो, कंपनी वाइंडिंग अप करत असतो. म्हणजे उत्तर काय असणार आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. त्याच्यानंतर 12 नंबर आहे द प्रपोर्शन इन विच द कंटिन्युइंग पार्टनर बेनिफिट ड्यू टू डेथ ऑफ पार्टनर. परत सांगतोय बघा द प्रपोर्शन इन विच द कंटिन्युइंग म्हणजे जे कंटिन्यू आपल्या फर्म मध्ये आहे ते पार्टनर कंटिन्युइंग पार्टनर बेनिफिट ड्यू टू डेथ ऑफ पार्टनर. तर बेनिफिट मुलांना काय भेटत असतं त्याच्यामध्ये आन्सर काय गेन ऑब्लिक बेनिफिट रेशो. ऑप्शन काय उत्तर काय असणार आहे गेन ऑब्लिक बेनिफिट रेशो. म्हणून मुलांना बघा डेट ऑफ पार्टनर मध्ये जर एखाद्या व्यक्तीची डेथ झाली एखाद्या पार्टनर डेथ झाली
जे रिमेनिंग पार्टनर आहे, कंटिन्युइंग पार्टनर आहे, समजा ABC असेल, त्याच्यामध्ये B ची डेट झाली तर रिमेनिंग कोण असेल? A आणि C. तर मुलांना यांना काय भेटत असेल, कोणता रेशो कॅल्क्युलेट केला जातो? गेन ऑब्लिक, ज्याला आपण बेनिफिट रेशो म्हणतो. तर 13 नंबर आहे, ए पर्सन हू इज एंटायटल्ड टू रिसीव्ह द अमाउंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ए पर्सन who is entitled to receive the amount of bill of exchange. 30 नंबर काय? ए पर्सन who is entitled to receive the amount of bill of exchange. त्याचा आन्सर असणार आहे पेई. मुलांना ह्या प्रोसेस मध्ये जो स्वीकार करता असतो, ऍक्सेप्टर, त्याला पेई म्हणतो. जो अमाऊंट, त्याला जे अमाऊंट जो रिसिव्हर असतो तो कोण असतो? पेई. त्याच्यानंतर नेक्स्ट 14 नंबर आहे, इश्यू ऑफ शेअर ऍट इट्स फेस व्हॅल्यू. इश्यू ऑफ शेअर ऍट इट्स फेस व्हॅल्यू, त्याला आपण काय म्हणतो? इश्यू ऍट पार. त्याचा आन्सर काय आहे? इश्यू ऍट पार. 15 नंबर आहे, द शेअर्स ऑन विच डिव्हिडंड इज नॉट फिक्स. तर मुलांना असे कोणते शेअर्स आहे की ज्याच्यावर फिक्स डिव्हिडंड नसतो? तुम्हाला माहित आहे की दोन टाईपचे आपल्याकडे शेअर्स असतात, प्रेफरन्स आणि इक्विटी. तर प्रेफरन्सला तुम्हाला माहिती आहे फिक्स डिव्हिडंड असतो, पण इक्विटी शेअरला डिव्हिडंड फिक्स नसतो. म्हणजे उत्तर काय असणार आहे? इक्विटी. आता याच्यामध्ये काय होतं, कंपनी जर प्रॉफिट मध्ये असेल तर त्यांना डिव्हिडंड मिळतो, आणि कंपनी जर प्रॉफिट मध्ये नसेल तर डिव्हिडंड मिळत नाही. डिव्हिडंड मीन ज्याला आपण लाभांश म्हणतो. काय म्हणतो? लाभांश. उत्तर असणार आहे इक्विटी शेअर. 16 नंबर आहे, द कॅपिटल विच इज सबस्क्राईब बाय द पब्लिक. आता द कॅपिटल विच इज सबस्क्राईब्ड बाय द पब्लिक म्हणजे सबस्क्राईब कॅपिटल. तुम्हाला या प्रश्नामध्येच ते उत्तर दिलेलं होतं. त्याच्यानंतर 17 नंबर आहे, अन ऍसेट विच कॅन बी कन्व्हर्टेड इनटू कॅश इमिजिएटली. तर मुलांना ते सांगताय अशा कोणत्या ऍसेट आहे की ज्या इमिजिएटली कॅश मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो की ज्या कॅश मध्ये कन्व्हर्ट होण्याच्या ऍसेटची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? करंट ऍसेट्स ऑर लिक्विड ऍसेट्स. म्हणजे मुलांना ज्या करंट ऍसेट किंवा लिक्विड ऍसेट असतात, ह्या ऍसेट काय होत असतात? आपल्या ऍसेट मध्ये लिक्विडेट, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की कॅश मध्ये कन्व्हर्ट होत असतात. 18 नंबर आहे, द डिटेल्स ऑफ बिल्स रिसिवेबल आर मेंटेन इन दिस रेकॉर्ड. त्यानंतर सांगतं की बिल्स रिसिवेबलचा रेकॉर्ड कशामध्ये मेंटेन केला जातो? तर मुलांना तुम्हाला माहिती आहे की बिल्स रिसिवेबल जे असतात, बिलाचे पैसे मिळत असतात. बिल्स रिसिवेबल हे डेटर्स रिलेटेड असतं. तेव्हा डेटर्स मध्ये आपण बिल्स रिसिवेबल जर डिस होणार आलं तर आपण ते बिल्स डेटर्स मध्ये काय करत असतो? ऍड, की जे आपल्याला फ्युचर मध्ये मिळणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सन्ड्री डेटर्स. बघा, सन्ड्री डेटर्स तुम्ही बॅलन्स शीटच्या ऍसेटला आपण घेतो, त्याच्यामध्ये जर बिल्स रिसिवेबल डिस होणार असेल तर आपण त्या सन्ड्री डेटर्स मध्ये ऍड करतो. ऍड बिल्स रिसिवेबल डिस होणार, म्हणजे ते बिलाचे पैसे आपल्याला फ्युचर मध्ये मिळणार असतात. म्हणून ते रेकॉर्ड आपण कुठे मेंटेन करतो? डेटर्स मध्ये. म्हणजे उत्तर काय आहे? सन्ड्री डेटर्स. त्याच्यानंतर 19 नंबर आहे, क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता मुलांना आता हे तुम्हाला डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स आता प्रत्येक याच्यात आलेले बघा. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, तुम्हाला माहिती आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट म्हणलं तुम्ही रूल अप्लाय करता, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ते सांगता काय आहेत की क्रेडिट साइड क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणजे इन्कम बॅलन्स मोठा आहे, बॅलन्स क्रेडिटचा आहे. साहजिक आहे, म्हणून ज्यावेळेस आपली इन्कम साइड मोठी असते त्यावेळेस आपण प्रॉफिट लॉस मध्ये काय घेत असतो? नेट प्रॉफिट. काय लिहित असतो आपण? नेट प्रॉफिट. आपण लिहिताना डेबिटला लिहितो, पण तो बॅलन्स क्रेडिटचा असतो मुलांना. आपण लिहिताना कुठे लिहितो? डेबिटला, पण ऍक्च्युअल बॅलन्स क्रेडिटचा असतो. म्हणजे उत्तर काय असणार आहे? नेट प्रॉफिट. त्याच्यानंतर 20 नंबर आहे, अंडर दिस मेथड कॅपिटल बॅलन्सेस ऑफ पार्टनर रिमेन कॉन्स्टंट. म्हणून अशी कोणती मेथड आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा, कॅपिटल बॅलन्स ऑफ पार्टनर रिमेन कॉन्स्टंट. पार्टनरचा कॅपिटलचा जो बॅलन्स असतो तो कसा असतो? कॉन्स्टंट, म्हणजे स्थिर असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत. आता मुलांना तुम्ही जर फायनल अकाउंट शिकला असाल, त्याच्यामध्ये दोन मेथड आहे. पहिली मेथड आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये मुलांना कॅपिटलची व्हॅल्यू ही बदलत असते, आणि फिक्स कॅपिटल मेथड मध्ये कॅपिटलची व्हॅल्यू ही फिक्स असते. तुम्हाला माहिती आहे मुलांना, इथं कॅपिटलची व्हॅल्यू ती काय फिक्स कोणत्या मेथड मध्ये असते? म्हणजे कोणती मेथड? फिक्स कॅपिटल मेथड. म्हणजे उत्तर काय असणार आहे? फिक्स कॅपिटल मेथड. त्याच्यानंतर 21 नंबर आहे, द रिसिप्ट्स विच आर रिकरिंग इन नेचर. द रिसिप्ट्स विच आर रिकरिंग इन नेचर, तर उत्तर काय असणार आहे? रेव्हेन्यू रिसिप्ट्स. आणि विच आर नॉट रिकरिंग इन नेचर म्हणल्यावर कोणती रिसिप्ट असणार? रेव्हेन्यूच्या अपोजिट कॅपिटल रिसिप्ट. म्हणजे उत्तर काय आपलं? रेव्हेन्यू रिसिप्ट्स. त्याच्यानंतर 22 नंबर आहे, मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रिप्युटेशन अर्न बाय द फर्म ओव्हर अ नंबर ऑफ इयर्स. म्हणजे मुलांनो, हे एकावरती बिझनेसचं रेप्युटेशन असतं. मग आता बिझनेसचं रेप्युटेशन म्हटल्यावर आन्सर काय असणार आहे? फिक्स आहे, गुडविल. गुडविल हे काय असतं? आपल्या बिझनेसचं रेप्युटेशन. फार वर्षापासून आपण ते जपत आलेलो असतो, ज्याला आपण काय म्हणतो? आपली एक ख्याती असते, आपलं एक नाव असतो, आपला एक ब्रँड असतो, त्याला आपण आपली ओळख गुडविल या नावाने होते. त्याची ओळख कोणत्या नावाने होते? गुडविल. त्या ओळखीला आपण काय म्हणतो? गुडविल. त्याच्यानंतर 23 नंबर आहे, एक्सेस. एक्सेस म्हणजे जास्त.
एक्सेस ऑफ टोटल ऍसेट ओव्हर टोटल लायबिलिटीज. म्हणजे मुलांनो, लायबिलिटीपेक्षा जेव्हा ऍसेट जास्त असतात, लायबिलिटी जेव्हा ऍसेट जास्त असतात ऑफ अ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता तुम्हाला माहिती आहे, नॉट प्रॉफिट कन्सर्न मध्ये मुलांना आपल्याला बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करायचा असतो. मग कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो, टोटल ऍसेट घेतो मायनस टोटल लायबिलिटी ओपनिंग डेटच्या. मग मायनस केलं आपल्याला काय भेटतो, कॅपिटल फंड. साहजिक आहे मुलांना, इथं काय सांगितलं त्यांनी, एक्सेस ऑफ टोटल ऍसेट्स ऑफ टोटल लायबिलिटी. म्हणजे जेव्हा लायबिलिटीपेक्षा ऍसेट जास्त असतं तेव्हा डिफरंट काय असतो, कॅपिटल फंड. म्हणजे समजा तुमची लायबिलिटी असेल 4 लाख रुपीज आणि ऍसेट असेल 6 लाख रुपीज. मग तुम्ही काय करणार, 6 लाख मायनस 4 लाख म्हणजे 2 लाख काय असणार आहे, कॅपिटल फंड. म्हणजे उत्तर काय असणार आहे, कॅपिटल फंड. त्याच्यानंतर 24 नंबर आहे, द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस. द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड इन फायनल अकाउंट. फायनल अकाउंट मध्ये मुलांना जे सेलिंग एक्सपेन्सेस असतात रिलेटेड टू सेल्स, ते आपण कोणत्या अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर मुलांना तुम्हालाही माहित आहे की आपण सेलिंग एक्सपेन्स म्हणजे आफ्टर प्रोडक्शन एक्सपेन्सेस असतात ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो. कोणत्या अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो, प्रॉफिट अँड लॉस, ज्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. इनडायरेक्ट एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्सेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, ते आपण कुठे रेकॉर्ड करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि 25 नंबर आहे, टॅली सॉफ्टवेअर इज क्लासिफाईड इंटू दिस कॅटेगरी. टॅली सॉफ्टवेअर कोणत्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड होतं, तर त्याचे बघा उत्तर असणार आहे मर्चंटाईल. उत्तर काय असणार आहे, मर्चंटाईल. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, टॅली सॉफ्टवेअरचा बेनिफिट हा मर्चंट्स, बिझनेसमन यांना मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये असतं, मर्चंटाईल. आता मुलांना आपण क्वेश्चन नंबर 1 ए बी समजून घेतला. आता क्वेश्चन नंबर 1 सी आहे. सी मध्ये काय आहे, फाइंड द ऑड वन. आता फाइंड द ऑड वन म्हणजे चुकीचा शब्द ओळखा आपण ज्याला म्हणतो. तर बघा पहिलं, फर्स्ट आहे वेजेस, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. आता मुलांना तुम्हाला वेगळा, फक्त तो डिफरंट तो बाजूला करायचा. बघा आता वेजेस तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. वेजेस डायरेक्ट एक्सपेन्सेस, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, रॉयल्टी इनडायरेक्ट, इम्पोर्ट ड्युटी इनडायरेक्ट. म्हणजे मुलांना 3 इनडायरेक्ट आहे आणि 1 डायरेक्ट आहे. डायरेक्ट कोण आहे, सॅलरी. तर बघा सॅलरी तुम्हाला मी बोल्ड केलेलं आहे. उत्तर काय असणार आहे, सॅलरी. त्याच्यात 2 नंबर आहे, कॅपिटल, बिल्स रिसिवेबल, रिझर्व्ह फंड, बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणून तुम्हाला माहिती आहे कॅपिटल शो करताना आपण लायबिलिटी साइडला शो करतो. रिझर्व्ह फंड लायबिलिटी असते, लायबिलिटी साइडला शो होते. बँक ओव्हरड्राफ्ट पण लायबिलिटी असते, लायबिलिटी शो होते. डिफरंट कोण आहे, बिल्स रिसिवेबल. आता बिल्स रिसिवेबल, बिलाचे पैसे मिळणारे मुलांना ती आपली ऍसेट आहे. म्हणजे डिफरंट कोण आहे, बिल्स रिसिवेबल. थर्ड नंबर, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बिल्स पेबल. बिल्डिंग इज अन फिक्स असेट, मशिनरी इज अन फिक्स असेट, फर्निचर इज अन फिक्स असेट अँड बिल्स पेबल इज अन करंट लायबिलिटी. बिल्स पेबल ही लायबिलिटी असते. मग मुलांना लायबिलिटी म्हणल्यावर डिफरंट आहे, 3 ऍसेट 1 लायबिलिटी, डिफरंट लायबिलिटी आहे म्हणजे बिल्स पेबल. आन्सर असणार आहे फोर्थ नंबर. बघा, डिस्काउंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डेप्रिसिएशन. आता रिसिव्ड आपल्यालाही माहित आहे, डोळे झाकून, रिसिव्ड इज अँड इन्कम, हे इन्कम असतात. मग डिफरंट कोण आहे, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन हा आपला लॉस असतो. लॉस म्हणलं डिफरंट आहे, डिफरंट म्हणल्यावर आन्सर काय असणार, डेप्रिसिएशन. 5 नंबर बघा, 5 नंबर, मशिनरी, फर्निचर, कॉम्प्युटर, सॅलरी. मशिनरी फिक्स असेट, त्याच्यानंतर फर्निचर फिक्स असेट, कॉम्प्युटर फिक्स असेट, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सॅलरी इज अँड डिफरंट बॅलन्स. आन्सर असणार आहे सॅलरी. आन्सर काय आहे, सॅलरी. 6 नंबर आहे, सबस्क्रिप्शन, स्टेशनरी, इंटरेस्ट रिसिव्ड, लॉकर रेंट रिसिव्ड. आता सबस्क्रिप्शन ज्याला आपण वर्गणी म्हणतो, वर्गणी इन्कम असतो. स्टेशनरी तुम्हाला माहित आहे, शॉपमध्ये लागलं की चला पेन पेन्सिल, तो खर्च आहे. इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम, ब्लॉकर रेंट रिसिव्ड इन्कम, रिसिव्ड इज ऑलवेज इन्कम. पण डिफरंट कोण आहे, डिफरंट स्टेशनरी आहे. उत्तर असणार आहे स्टेशनरी. 7 नंबर आहे, सरप्लस, डेफिसिट, नेट प्रॉफिट, कॅपिटल फंड. आता मुलांनो, सरप्लस, डेफिसिट, नेट प्रॉफिट हे जे 3 बॅलन्स आहे मुलांनो, हे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी मध्ये आहे. बघा, ज्यावेळेस आपण अकाउंट टॅली करतो किंवा ते ऑपरेट करतो, ऑपरेशन करत असताना मुलांना आपल्याची गरज पडते, म्हणजे अकाउंट ऑपरेटिंग करताना. तुम्ही पाहिलं याच्यामध्ये कॅपिटल फंड हे आपण लायबिलिटीला शो करतो, हा डिफरंट पार्ट आहे. हे लायबिलिटीला, हे 3 कशाशी रिलेटेड आहे, ऑपरेटिंग, म्हणजे अकाउंटचं आपण अकाउंट जे ऑपरेटिंग करतो किंवा ऑपरेशनल बॅलन्सेस आपण याला म्हणू शकतो. त्याच्यामुळे डिफरंट कोण आहे, कॅपिटल फंड. उत्तर असणार आहे कॅपिटल फंड. त्याच्यानंतर 8 नंबर आहे, जनरल रिझर्व्ह, क्रेडिटर्स, मशिनरी, कॅपिटल. जनरल रिझर्व्ह लायबिलिटी, क्रेडिटर्स लायबिलिटी, मशिनरी असेट्स, कॅपिटल लायबिलिटीज, डिफरंट मशिनरी. आन्सर मशिनरी. नेक्स्ट 9 नंबर, ट्रेड बिल, अकोमोडेशन बिल, आफ्टर डेट बिल, डिमांड बिल. ट्रेड बिल, अकोमोडेशन बिल, आफ्टर डेट बिल, डिमांड बिल. आन्सर
डिमांड बिल. डिमांड बिल इज अ डिफरंट, ट्रेड बिल, अकोमोडेशन बिल, अप टू डेट बिल इज सिमिलर बाय अकाउंट. म्हणजे आन्सर काय असणार आहे? डिमांड बिल. म्हणजे मागणीनुसार केलेलं जी बिल आहे ते डिफरंट आहे. त्याच्यानंतर 10 नंबर बघा, नोटरी पब्लिक, ड्रॉवर, ड्रॉवी, पे. आता मुलांना ड्रॉवर, ड्रॉवी, पेई हे 3 जे घटक आहे, हे बिल ऑफ एक्सचेंज मध्ये वर्किंग करत असतात. तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये हे 3 घटक खूप महत्त्वाचे आहेत. या 3 घटकांचा एक टीम आहे, की जी बिल ऑफ एक्सचेंज मध्ये काम करते. बिल ऑफ एक्सचेंज बिल बनवताना त्यांचं आपल्याला हेल्प मिळत असते. ते 3 व्यक्ती बिल ऑफ एक्सचेंजच्या प्रोसेसमध्ये इम्पोर्टंट असतात. त्याच्या ऑपरेशनमध्ये इम्पोर्टंट असतात. डिफरंट कोण आहे? नोटरी पब्लिक. मग आन्सर काय असणार आहे? नोटरी पब्लिक. त्याच्यानंतर 11 नंबर, रिटेनिंग, नोटिंग, डिस्काउंटिंग, एन्डॉर्सिंग. आन्सर असणार आहे मुलांनो नोटिंग. त्याच्यानंतर 12 नंबर आहे, पोस्टेज, स्टेशनरी, ऍडव्हर्टायझिंग, परचेस. Postage is an indirect expenses, stationery indirect expenses, advertising indirect expenses, purchase direct expenses related to production. म्हणजे purchase is an different, purchase different आहे, purchase answer. 13 number, trading account, profit and loss account, receipt and payment account, balance sheet. Trading account is an account, profit and loss account is an account, receipt and payment account is an account, balance sheet is a statement. स्टेटमेंट आहे हे डिफरंट आहे, ऑदर अकाउंट्स आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे? बॅलन्स शीट. नेक्स्ट 14 नंबर, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट, ऍट पार, ब्रोकरेज. ऍट दिसतंय बघा तुम्हाला तीन इकडे, आणि ब्रोकरेज. आता ब्रोकरेज मुलांना, ब्रोकरेज काय असतं? की आपण ज्याला दलाल म्हणतो, की जे बिझनेसचा किंवा कंपनीचा एक्सपेंडिचर असतं. आता तुम्हाला माहिती आहे, जे 3 कन्सेप्ट जे आहे, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट, ऍट पार, हा ऑपरेशनल पार्ट आहे त्या इश्यू ऑफ शेअर टॉपिकचा. मग डिफरंट काय असणार आहे? ब्रोकरेज. त्याच्यानंतर 16 नंबर, कॅरेज इनवर्ड, सॅलरी, रॉयल्टी, इम्पोर्ट ड्युटी. कॅरेज इनवर्ड कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, सॅलरी इनडायरेक्ट आहे, रॉयल्टी डायरेक्ट, इम्पोर्ट ड्युटी डायरेक्ट. मग आता इनडायरेक्ट कोण आहे? सॅलरी. डिफरंट कोण आहे? सॅलरी. त्याच्यानंतर 17 नंबर बघा, ऑडिट फीज, इन्शुरन्स, मेडिकल एक्सपेन्सेस, सन्ड्री रिसिप्ट्स. रिसिप्ट्स इज अन इन्कम. सन्ड्री रिसिप्ट इन्कम दिसतोय, बाकी तुम्हाला एक्सपेंडिचर दिसत आहे. म्हणजे इन्कम एकच आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे? सन्ड्री रिसिप्ट्स. नेक्स्ट 18 नंबर, जनरल रिझर्व्ह अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट, मशिनरी अकाउंट, कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल तुम्हाला माहिती आहे, आपण शो करताना लायबिलिटी शो करतो, क्रेडिटर्स पण लायबिलिटी शो करतो, जनरल रिझर्व्ह पण आपण लायबिलिटी शो करतो, पण मशिनरी ऍसेट आहे. मशिनरी काय आहे? ऍसेट आहे. मुलांना तसं तुम्ही लॉजिक लावलं, तुमच्या लक्षात येईल की मशिनरी तुम्हाला ऍसेट वाटते, बाकी 3 लायबिलिटी वाटते. म्हणजे उत्तर काय असणार आहे? मशिनरी. आता मुलांनो, हा जो 20 नंबरचा जो फाइंड वर्ड आउट होता, तो आपण अशा पद्धतीने समजून घेतला. ऍक्च्युअली त्याची डिफरंट कन्सेप्ट आहे समजून घेण्याची, पण आपल्याला उत्तर मिळते, आपल्याला अडचण नाहीये. तर अशा पद्धतीने मुलांनो, क्वेश्चन नंबर 1C फाइंड ऑड वर्ड आउट आपण समजून घेतला. आता पुढचा डी आहे, डू यू अग्री और डिसअग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट सिमिलर टू ट्रू और फॉल्स. डू यू अग्री और डिसअग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट सिमिलर, ट्रू और फॉल्स. म्हणून हा जो प्रश्न आहे, हा ट्रू और फॉल्स सारखाच आहे, परंतु तुम्हाला इथे यूज करताना अग्री और डिसअग्री करायचं. तुम्हाला एखादं स्टेटमेंट जर राईट वाटतंय, तुमचा आन्सर अग्री असेल. तुम्हाला एखादं स्टेटमेंट जर रॉंग वाटतंय, तुमचा आन्सर डिसअग्री असेल. तर बघा, पहिलं फर्स्ट, करंट अकाउंट ऑलवेज शोज अ डेबिट बॅलन्स. चुकीचं आहे मुलांना. करंट अकाउंट शोज बोथ बॅलन्स. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट दोन्ही बॅलन्स करंट अकाउंटला शो होतात, पण इथे काय सांगितलं? डेबिट बॅलन्स नाही. आन्सर असणार आहे डिसअग्री. म्हणून करंट अकाउंट दोन्ही साईडला बॅलन्स शो करतं, डेबिट क्रेडिट. हे फक्त सांगताय शोज डेबिट बॅलन्स नाही. करंट अकाउंट डेबिटला पण बॅलन्स शो होतो, करंट अकाउंट बॅलन्स क्रेडिटला पण शो होतो. म्हणून आन्सर काय आहे? डिसअग्री. सेकंड, पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न. बरोबर आहे. पार्टनरशिप फर्मचा उद्देश नफा मिळवणे हाच असतो, त्यांचा मोटिव्ह. ट्रेडिंग कन्सर्न आहे, व्यवसाय करणे आणि त्याच्यातून पैसे कमवणे, ट्रेडिंग कन्सर्न आहे. त्याच्यामुळे उत्तर असणार आहे ऍग्री. थर्ड नंबर आहे, पार्टनरशिप इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. मुलांना, ही एक अशी संघटना आहे, हिच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित व्यवसाय सुरू करतात. आहे का तुम्ही ऍग्री? यस, आय एम ऍग्री. उत्तर असणार आहे ऍग्री. फोर्थ नंबर आहे, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट सॅलरी ऑर कमिशन. मुलांनो, हे डिसअग्री आहे, कारण की पार्टनर्स आर एंटायर्ड टू रिसिव्ह सॅलरी ऑर कमिशन. पार्टनरला द्यावं आणि पार्टनरला मिळत असतं. इथे गेट म्हणलंय, ऍक्च्युअली रिसिव्ह असतं तर ते ऍग्री असतं. पण उत्तर काय असणार आहे? डिसअग्री. 5 नंबर आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ रिअल अकाउंट. मुलांना, आपल्याला माहित आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ते अकाउंट कोणतं आहे? नॉमिनल. हे सांगतंय रिअल. म्हणजे काय? डिसअग्री. 6 नंबर आहे, एक्सेस ऑफ ऍसेट ओव्हर लायबिलिटी इज कॉल्ड कॅपिटल फंड.
मग कशी झालं एक्सेस ऑफ ऍसेट ओव्हर लायबिलिटी. लायबिलिटीपेक्षा जर ऍसेट जास्त आहे म्हणल्यावर काय आहे कॅपिटल फंड नॉट फॉर प्रॉफिट मध्ये आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड करतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ऍसेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल फंड. जेव्हा ऍसेट जास्त असतं लायबिलिटीपेक्षा डिफरंटला आपण कॅपिटल फंड म्हणतो. आन्सर असणार आहे ऍग्री. 7 नंबर आहे गेन रेशो इज कॅल्क्युलेटेड ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ पार्टनर. नाही मुलांनो, गेन रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर. रिटायरमेंटच्या वेळेस आपण गेन रेशो कॅल्क्युलेट करत असतो. ऍडमिशनच्या वेळेस मुलांना तुम्हाला माहिती आहे आपण न्यू रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करतो. म्हणजे काय असणार आहे डिसॅग्री. आन्सर काय असणार आहे डिसॅग्री. 8 नंबर आहे न्यू पार्टनर ऑलवेज ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. न्यू पार्टनर ऑलवेज ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आन्सर असणार आहे मुलांनो डिसॅग्री. त्याच्यानंतर 9 नंबर आहे वेन द गुडविल इज रिटर्न ऑफ गुडविल अकाउंट इज डेबिटेड. आता मुलांना ज्यावेळेस गुडविल रिटर्न ऑफ होतं तर ते काय सांगताय गुडविल अकाउंट इज डेबिटेड. तर मुलांना उत्तर असणार आहे डिसॅग्री. ऍक्च्युअली डेबिटला रेकॉर्ड होत नाही. त्याच्यानंतर ते डेबिटला नाही तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट जेव्हा गुडविल रिटर्न ऑफ असतं त्यावेळेस आपण इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला घेत असतो. पण हे कुठे सांगताय गुडविल अकाउंटच्या डेबिटला. इट इज रॉंग. राईट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. म्हणजे काय असणार आहे डिसॅग्री. नेक्स्ट 10 नंबर गेन रेशो मीन्स न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. गेन रेशो मीन्स काय न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आन्सर असणार आहे ऍग्री. त्याच्यानंतर 11 नंबर आहे ए पर्सन हु रिप्रेझेंट द डिसेड पार्टनर्स ऑन द डेट ऑफ पार्टनर. बघा पुढे बघा ए पर्सन हु रिप्रेझेंट द डिसेड मीन्स मुलांना ज्याला आपण म्हणतो की डेथ होते एखादा मृत होतो किंवा मरण पावतो त्याला आपण डिसेड म्हणतो. डिसेड पार्टनर्स ऑन द डेथ ऑफ पार्टनर. आन्सर असणार आहे ऍग्री. त्याच्यानंतर 12 नंबर आहे रिटायरिंग पार्टनर इज कॉल्ड अँड आउट गोईंग पार्टनर. इनकमिंग म्हणजे कम्स इन आणि आउट गोईंग म्हणजे गोज आउट. रिटायरिंग पार्टनर चाललेला बिझनेस सोडून फर्म सोडून म्हणजे आउट गोईंग झाला तो इनकमिंग का. ऍडमिशन मध्ये पार्टनर इनकमिंग असतो फर्म मध्ये येत असतो आणि रिटायरमेंट मध्ये जात असतो म्हणजे आउट गोईंग म्हणजे काय असणार आहे ऍग्री. त्याच्यानंतर 13 नंबर आहे फिनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स ओनली बॅलन्स शीट. नो, फिनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. म्हणजे मुलांना ज्यावेळेस फिनान्शियल कंडिशन किंवा आपलं फिनान्शियल स्टेटमेंट असतं त्याच्यामध्ये फायनल अकाउंट मध्ये दोन अकाउंट एक स्टेटमेंट असतं ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट. हे म्हणतात ओनली बॅलन्स शीट. ओनली बॅलन्स शीट इज नो. आन्सर डिसॅग्री. 14 number a bill of exchange is an conditional order. No, disagree. A bill of exchange is an unconditional order. म्हणून बिल ऑफ एक्सचेंज काय अनकंडिशनल ऑर्डर असते त्याच्यामुळे कंडिशन कोणतीही नसते त्याच्यामुळे डिसॅग्री. आणि 15 नंबर ऑन डिझोल्युशन कॅश और बँक अकाउंट इज क्लोज ऑटोमॅटिकली ऍग्री. डिझोल्युशन मध्ये मुलांनो ते कॅश अब्लिक बँक अकाउंट असतं त्याचा डिफरन्स त्याच्यामध्ये येत नाही ते ऑटोमॅटिक टॅली होतं म्हणजे दोन्ही साइड डेबिट और क्रेडिट आर बोथ द साइड ऑफ सेम. बोथ द साइड आर सेम म्हणजे डेबिट साइड आणि क्रेडिट साइड ही सेम व्हॅल्यूला टॅली होते म्हणजे काय ऑटोमॅटिकली टॅली होते मीन्स ऍग्री. त्याच्यानंतर नंबर नेक्स्ट आहे 16 नंबर लिगल सॉफ्टवेअर इज फुल्ली फंक्शनल सॉफ्टवेअर विदाउट एनी रिस्ट्रिक्शन. राईट. लिगल सॉफ्टवेअर जे आहे एक फुल्ली फंक्शनल म्हणजे आपण ज्याला जे म्हणतो की जास्त कार्यात्मक खूप चांगलं काम वर्किंग प्रॉपर वर्किंग ते सॉफ्टवेअर करतं आणि त्याला कोणत्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन नसतात. दिस एन ऍग्री. 17 number rebate or discount given on returning a bill is an income to the drawing. ऍग्री. मुलांना ज्या वेळेस रिबेट म्हणजे डिस्काउंट होतं त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की ड्रॉवीचा त्याच्यामध्ये इन्कम फायदा असतो आणि ड्रॉवर त्याच्यामध्ये लॉस असतो. ज्या वेळेस एखाद्या बिल रिबेट किंवा डिस्काउंट त्या बिलवर होत असतो त्यावेळेस ड्रॉवरचा लॉस असतो आणि ड्रॉवीचा काय असतो फायदा असतो म्हणजे काय असणार आहे ऍग्री. 18 नंबर रिअलायझेशन लॉस इज नॉट ट्रान्सफर टू इनसॉल्वंट पार्टनर कॅपिटल अकाउंट. realization loss is not transferred to insolvent partners capital account. Disagree. Why realization loss is transferred to insolvent partners capital account. realization loss असेल तर तो आपल्याला तिकडे पाठवावा लागतो हे सांगते इज नॉट म्हणजे काय डिसॅग्री. नेक्स्ट 19 नंबर द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट वॉज इन फोर्स इन द इयर 1945. दिस इज रॉंग. द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट वॉज इन फोर्स इन द इयर 1932. म्हणजे सुरुवात किंवा हा जो कायदा आहे 1932 चा कायदा आहे ते सांगता 1945 नो 1932. नेक्स्ट 20 नंबर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. आता मुलांना तुम्हाला माहिती आहे जे काही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आहे त्यांचा मोटिव्ह प्रॉफिट नसून सर्व्हिस असतो.
म्हणजे काय असणार आहे ऍग्री. डू नॉट हॅव प्रॉफिट म्हणजे त्यांचा प्रॉफिट मोटिव्ह नाहीच आहे, त्यांचा सर्व्हिस मोटिव्ह म्हणजे असणार काय ऍग्री. त्याच्यानंतर 21 नंबर ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर सॅक्रिफाईस रेशो इज कन्सिडर डिसऍग्री. ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर्स गेन रेशो. तुम्हाला माहिती जेव्हा पार्टनर रिटायर होतो त्यावेळेस आपण गेन रेशो कॅल्क्युलेट करत असतो. सॅक्रिफाईस रेशो ज्यावेळेस आपल्याला एखादा पार्टनर ऍडमिट करून घ्यायचा आहे, ऍडमिट करताना आपण सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करतो. दिस इज अ रॉंग मीन्स डिसऍग्री. अँड 22 नंबर ऑल डायरेक्ट एक्सपेंडिचर आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रॉंग. ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण तुम्हाला माहित आहे मुलांना डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करताना ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड केले जातात, प्रॉफिट अँड लॉसला नाही. म्हणजे हे सेंटेन्स काय चुकीचं आहे मीन्स डिसऍग्री. आणि 23 नंबर आहे द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट. द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट रिमेन्स कॉन्स्टंट. द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट रिमेन्स कॉन्स्टंट अंडर फिक्स कॅपिटल मेथड. तुम्हाला माहित आहे मुलांनो आपलं जे काही कॅपिटल असतं ते कॅपिटल फिक्स कॅपिटल मेथड मध्ये कॉन्स्टंट म्हणजे फिक्स असतं, ते चेंज होत नाही. फ्लक्च्युएटिंग मध्ये ते चेंज होतं. म्हणजे आन्सर काय असणार आहे ऍग्री. तर मुलांनो आपण क्वेश्चन नंबर 1 ऍग्री डिसऍग्री मी तुम्हाला त्याचे रिझन सांगितले, ते ऍग्री कसं आहे डिसऍग्री कसं आहे एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 3 ते 4 5 100% असणार आहे परवाच्या पेपरमध्ये. आणि मुलांना शेवटचं आहे ई. आता मुलांना आपण 5च घेत आहोत पण तुम्ही करताना ऑल करायचे. बिस्किटचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ई आहे कम्प्लीट द सेंटेन्स. ई काय आहे कम्प्लीट द सेंटेन्स. जसं मुलांना फिल इन द ब्लँकचा क्वेश्चन आहे पण हा विदाउट ऑप्शन आहे, याला ऑप्शन दिले जात नाही. विचार करायचा, अभ्यास केलेला आठवायचं, वर्षभर काय अकाउंट शिकला ते आठवायचं आणि उत्तर लिहायचं. तर बघा पहिलं रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश इन इंडिया. आता मी तुम्हाला माहिती आहे उत्तर दिलेले आहे आणि जे बोल्ड करून अंडरलाईन केलेले आन्सर्स आहे, पण मी ते वाचणार नाही सुरुवातीला, पण तुम्हाला ते समजून सांगेल. बघा पहिलं रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप इज डॅश इन इंडिया. आता मला सांगा रजिस्ट्रेशन जे आहे पार्टनरशिप फर्मचं इंडियामध्ये कसं आहे, ते कंपल्सरी आहे का नाही, ते ऑप्शनल आहे. काय आहे इंडियामध्ये ऑप्शनल. तुमचा आन्सर असणार आहे ऑप्शनल. सेकंड नंबर द इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऑफ अ पार्टनर इज डेबिटेड टू डॅश अकाउंट. मुलांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो असतो तो ऍक्च्युअली बिझनेसचा एक्सपेंडिचर असतो. कॅपिटल बिझनेसला इंटरेस्ट द्यावा लागतो म्हणून मुलांना देयता असते. म्हणून बिझनेसच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर बिझनेसचा तो खर्च आहे म्हणलं तो कुठे जायला पाहिजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे अकाउंट कोणतं येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 3 नंबर बघा पार्टनरशिप डील इज अँड डॅश ऑफ पार्टनरशिप. पार्टनर डील अग्रीमेंट असतं, त्याला तुम्ही सेकंडरी वर्ड आर्टिकल पण लिहू शकता. म्हणजे उत्तर काय असणार आहे अग्रीमेंट ऑर किंवा आर्टिकल दोन्हीपैकी एक शब्द लिहिला तरी चालतंय. 4th नंबर बघा ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ डॅश एक्सपेन्सेस. मुलांना तुम्हालाही माहित आहे ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर करतात त्याच्यामध्ये कोणते एक्सपेंडिचर आपण रेकॉर्ड करतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं डायरेक्ट एक्सपेन्सेस. 5 नंबर आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नेवर नेवर अंडरलाईन करून ठेवा तुमच्याकडे नेवरला. तुम्ही तुमच्याकडे सेंटेन्स नेवर इज एंगेज ऑन डॅश ऍक्टिव्हिटीज. मुलांनो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्या असतात त्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज नसतात. नॉट नेवर म्हणलेले नेवर मीन्स नो नसणे. त्या कशामध्ये एंगेज नाहीये ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज नाही. त्या कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज असतात सर्व्हिस. 6 नंबर आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड डॅश ऑर्गनायझेशन. म्हणून दोनदा झालंय नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सर्व्हिस ऑर्गनायझेशन. या सेवा देणाऱ्या संस्था असतात त्यांचा ऑब्जेक्ट हा काय असतो सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. 7 नंबर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हे आपल्या डोक्यातल्या तुमच्या व्हेन्स मध्ये फिट झालेले आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे ऑलवेज नॉमिनल अकाउंट असतं. 8 नंबर क्रेडिट साइड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज कॅश डॅश. काय म्हणले बघा क्रेडिट साइड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट शोज कॅश पेमेंट्स. तुम्हाला माहिती आहे जी काही आपली रिसिप्ट अँड पेमेंटची क्रेडिट साइड असते ती कोणती असते पेमेंट्स. म्हणजे रिसिप्ट रुपीज पेमेंट रुपीज म्हणजे क्रेडिट साइडला काय असतं आपले कॅश पेमेंट्स. 9 नंबर वेन गुडविल इज रेज. वेन गुडविल इज रेज ॲट इट्स फुल व्हॅल्यू अँड इट इज रिटर्न ऑफ डॅश अकाउंट इज टू बी क्रेडिटेड. जेव्हा मुलांना गुडविल रेज असतं तेव्हा आपण त्याचा पहिला इफेक्ट जर बॅलन्स शीटच्या ऍसेटला घेतला म्हणजे ती डेबिट साइड झाली तर सेकंड इफेक्ट गुडविलच्या पुढे जाणार आहे क्रेडिटला. मग तुमचं गुडविल अकाउंट इज टू बी क्रेडिटेड म्हणजे कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला असेल गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला असेल. सेकंड 10 नंबर बघा बेनिफिट रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस
ओल्ड रेशो. जेव्हा तुम्ही न्यू रेशो मधून ओल्ड रेशो मायनस करता तुम्हाला कोणता रेशो भेटतो? बेनिफिट रेशो. 11 नंबर, डिसाइड पार्टनर्स एक्झिक्युटर्स अकाउंट. एक्झिक्युटर्स अकाउंट इज शोन ऑन द डॅश साइड ऑफ द बॅलन्स शीट. म्हणजे मुलांनो, जो काही मृत पावलेला किंवा मरण पावलेला जो काही पार्टनर असेल त्याचं एक्झिक्युटर अकाउंट आपण कोणत्या साईडला घेत असतो? लायबिलिटी साईडला घेतो. त्याच्यानंतर 12 नंबर, रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज डॅश अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटला सेकंडरी वर्ड काय असतं? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. तुम्ही पेपरमध्ये दोन्हीपैकी कोणत्याही अकाउंटचं नाव घ्या, मार्क्स भेटणार. ऑप्शनल वर्ड आहे. रिव्हॅल्युएशनला और काय असतं? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. 13 नंबर, रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ गुडविल इज डॅश टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. काय सांगितलं बघा? रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ गुडविल म्हणजे जे गुडविल मधला रिटायरिंग पार्टनर शेअर आहे इज डॅश टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे डेबिटेड. उत्तर काय असणार तुमचं? डेबिटेड टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर 14 नंबर आहे, ए पर्सन हू ड्रॉज. 14 नंबर, ए पर्सन हू ड्रॉज द बिल ऑफ एक्सचेंज इज नोन ॲज ड्रॉवर. 14 नंबर काय? ए पर्सन हू ड्रॉज द बिल ऑफ एक्सचेंज इज नोन ॲज ड्रॉवर. म्हणजे ड्रॉज जो असतो तो ड्रॉवर असतो, तुम्हाला माहित आहे. 15 नंबर, द डिफरन्स बिटवीन कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल. आता बघा, कॉल्ड अप आणि पेड अप जे कॅपिटल आहे आपल्या इश्यू ऑफ शेअर्स मध्ये, त्याच्या डिफरन्सला आपण काय म्हणत असतो? इज नोन ॲज कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स मीन्स आउटस्टँडिंग, ज्याला आपण काय म्हणतो? बाकी असणे. कॉल्स एरियर्स मीन्स काय? बाकी असणे. 16 नंबर, डॅश शेअर होल्डर्स आर द रिअल ओनर्स ऑफ द कंपनी. म्हणजे आपली जी कंपनी आहे याचे खरे मालक व नियंत्रक, रिअल ओनर्स ऑफ द कंपनी, ते कोण असतात? इक्विटी शेअर होल्डर. तुम्हाला माहिती आहे, इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे खरे मालक असतात, रिअल ओनर्स असतात. म्हणजे आपल्या या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे? इक्विटी. नेक्स्ट 17 नंबर आहे, फिक्स डिपॉझिट अकाउंट कम्स अंडर. आता फिक्स डिपॉझिट जे अकाउंट आहे ते कोणत्या अकाउंटच्या अंडर येतं? कोणत्या ग्रुपच्या अंडर येतं? आपण हे नेक्स्ट याच्या आधीच्या प्रश्नामध्ये घेतलेलं आहे. फिक्स डिपॉझिट अकाउंट इज इन्व्हेस्टमेंट ग्रुप. इज अंडर कोणत्या ग्रुपमध्ये येतं ते? इन्व्हेस्टमेंट ग्रुप. त्याच्यानंतर 18 नंबर आहे, इफ एन ऍसेट इज टेकन ओव्हर बाय द पार्टनर. आता मुलांना सगळ्या प्रश्नामध्ये हा प्रश्न रिपीट झालाय बघा. इफ एन ऍसेट इज टेकन ओव्हर बाय द पार्टनर. पार्टनर जर ऍसेट टेक ओव्हर केली किंवा पार्टनर त्याच्यावर ताबा असेल तर तुम्हालाही माहित आहे त्याची जागा कुठे असते? ऑलवेज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला असते. मग बघा, तुमचं डॅश अकाउंट इज डेबिटेड मीन्स कॅपिटल अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट इज डॅश मीन्स डेबिटेड. कसंही विचारू शकतात. प्रश्नच आहे. 19 नंबर आहे, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट इज कॉल्ड एज प्रीपेड एक्सपेन्सेस. आता बघा, तुम्हाला समजा एखादा एक्सपेन्सेस आहे तर जून महिन्यामध्ये पैसे द्यायचे. तुम्हाला एखादा खर्च जून महिन्यामध्ये करायचा आहे पण तुम्ही तो खर्च मे महिन्यामध्ये केला. तुम्ही पैसे मे महिन्यामध्ये देऊन टाकले. तुम्ही म्हणला की माझ्याकडे खूप पैसे आहे, आधीच माझे पैसे घेऊन ठेवा. मग तुम्ही जर पुढच्या महिन्याचे पैसे जर आता चालू महिन्यामध्ये दिले म्हणजे काय म्हणणार? प्रीपेड. तुम्ही आधीच पेड करून टाकलं. मग अशा खर्चांना आपण कोणते खर्च म्हणतो? प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 20 नंबर, कॅश रिसिप्ट विच आर रिकरिंग इन नेचर आर कॉल्ड ॲज. मुलांनो, लास्ट प्रश्नामध्ये सुद्धा आपण हे घेतलं, ज्यावेळेस रेव्हेन्यू रिसिप्ट रिकरिंग असतात त्याला आपण काय म्हणतो? रेव्हेन्यू रिसिप्ट. आणि नॉट रिकरिंग असतात त्याला आपण म्हणतो कॅपिटल रिसिप्ट. त्यानंतर 21 नंबर आहे, पार्टनर शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन डॅश रेशो इन द ऍब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. ऍब्सेन्स मीन्स मुलांनो अशी कोणतीही तरतूद त्या